मुंबई महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना धमकावून अर्ज भरू दिले नसल्याची तक्रार राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे। या तक्रारीची दखल घेत आयोगाने पालिका आयुक्तांना या संदर्भातील अहवाल पाठवण्याचे निर्देश दिलेत। या प्रकरणी आयोगाकडून महापालिका आयुक्तांकडे अहवाल मागवण्यात आलाय। त्याचप्रमाणे कोलाब्यामध्ये घडलेल्या या प्रकाराचे सीसीटीव्ही चित्रण देखील मागवण्यात आले। तर या कारवाईवरून विरोधकांकडून नार्वेकरांवर आरोप होत असताना विधानसभा अध्यक्षांनी हे सगळे आरोप फेटाळलेत। माझ्या माहितीप्रमाणे 4 नंतरचं सीसीटीव्ही फुटेज हे गायब केलेलं आहे। सीसीटीव्ही फुटेज गायब कसं होतं? विधानसभा अध्यक्षांचं कसं होतं? भूषण गगराणी हे पालिकेचे आयुक्त आहेत, तेही या कट कारस्थानामध्ये सामील झाले आहेत का? आणि मी कशाला म्हणतो, निवडणूक आयोगानं चौकशी सुरू केलेली आहे, पण चौकशी सुरू झाल्यावर या प्रकरणात ज्या विधानसभा अध्यक्षांनी धमक्या दिल्या आहेत उमेदवारांना विरोधी पक्षाच्या, सीसीटीव्ही फुटेज गायब होत आहे। ही यंत्रणा यांची। संजय राऊत यांना डिस्गाइज्ड अनएम्प्लॉयमेंट म्हणजे छुपी बेरोजगारीचे लाभलेली आहे आणि त्यामुळे कुठचाच करायला काम नसल्यामुळे आता त्यांना पवारसाहेब उभे करत नाहीत, राहुल गांधी किंमत देत नाहीत, उद्धव ठाकरेंनी लांब करण्याचा सुरू केलेला आहे। त्यामुळे स्वतःचं अस्तित्व कुठेतरी टिकवण्यासाठी ते असे प्रकार करतात, पण अशा प्रकारातून त्यांना अजून नुकसान होईल। एवढी त्यांना ज्या वेळेला बुद्धी सुचेल त्यावेळेला कदाचित त्यांचं भलं होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.